चांगल्या प्रकारचे काम करण्यासाठी ग्रामपंचायतीच्या वतीने प्रोत्साहन देण्यासाठी काही आपण सत्कार समारंभ ठेवला आहे। तर याच्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान 17 डिसेंबर पासून 31 डिसेंबर पर्यंत चालू होतं, परंतु शासनाच्या काही धोरणामुळे हे अभियान 31 मार्च 2026 पर्यंत पुढे ढकलण्यात आलं आहे। आणि या अभियानात आपल्या ग्रामपंचायतीने सुद्धा एक चांगल्या प्रकारचा सहभाग घेतला आहे। आणि सर्व बघतच असतील, ग्रामपंचायतीकडून सुद्धा विविध प्रकारचे उपक्रम आपण नियमितप्रमाणे घेत आहोत। आणि यासाठी आपल्या सर्व खडकपुटीला गावाचे गावकरी यांचंही सहकार्य मोलाचं आहे, त्यांचंही सहकार्य आपल्याला मिळत आहे। आणि असंच आपल्या गावाचं नाव कुठंतरी लौकिक होईल यासाठी आपण ग्रामपंचायतीच्या वतीने प्रयत्न करीत आहोत। तर याच्यात मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान अंतर्गत आपण आजच्या या प्रजासत्ताक दिनानिमित्त अवयवदान आणि नेत्रदान या संदर्भात एक नवीन संकल्पना आपल्या ग्रामपंचायतीने आज सुरू केलेली आहे। तर अवयवदान श्रेष्ठदान या संकल्पनेतून आपल्या एका निर्णयामुळे एखाद्या गरजू व्यक्तीला जीवदान मिळू शकतं, तसेच नेत्रदानामुळे अंध व्यक्तीला दृष्टी सुद्धा मिळू शकते। म्हणून या अभियानांतर्गत अवयवदान व नेत्रदान कार्यक्रम आजपासून सुरू झालेला आहे। तर आजपासून सुरू झालेला आहे। तर यात आपण हा उपक्रम सुरू केलेला असून आपल्या गावात या अवयवदानासाठी एक तर यासाठी आपल्या गावातील एक ज्येष्ठ नागरिक यांनी ग्रामपंचायतीला आपलं अवयवदान करण्यासाठी संमती सुद्धा दिलेली आहे। तर आपण सर्वांनी त्यांचे टाळ्या वाजवून स्वागत करायचं आहे। श्री प्रभाकरजी रंगनाथ डोकरे यांनी पुढे यायचं आहे। तर यांनी आपल्या स्वतःचे अवयवदान करण्यासाठी त्यांनी संमती दाखवली आहे। आणि आज या प्रजासत्ताक दिनानिमित्त त्यांचा आपण ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करत आहोत। तर बाबांसाठी परत एकदा सर्वांनी टाळ्या वाजावा। प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक चांगलं काम आपल्या गावात होत आहे आणि या अभियानाची सुरुवात सुद्धा आपल्या गावापासून झालेली आहे। तर बाबांचं मी पुनश्च एकदा अभिनंदन करतो। धन्यवाद। पुनश्च एकदा मी प्रभाकरजी डोकरे बाबा यांचं ग्रामपंचायतीच्या वतीने स्वागत करतो। आणि अजून कुणाला अवयवदान नेत्रदान करायची जर इच्छा असेल तर ग्रामपंचायतीकडे आपण त्याची नोंदणी करू शकतात। धन्यवाद।